नमस्कार. एबीसी न्यूज मराठीच्या या नव्या कोऱ्या भागात मी उत्तम कुमार आपलं मनापासून स्वागत करतो. आज आपण चर्चा करणार आहोत 32 गावं आणि त्यांच्याशी निगडीत काही समस्यांवर. 32 गावांचा प्रश्न पुणे महानगरपालिकेच्या अवतीभोवती असलेली जी 32 गावं आहेत त्यांच्याशी निगडीत हा प्रश्न आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो धुमसत होता. त्यासाठी एक 32 गावांच्या विकासासाठी कृती समिती स्थापन केली गेली आणि हे सगळे हा प्रश्न कसे सोडवले, ते कसे धसास लावले, मार्गी लागणार आहेत, या सगळ्याच प्रश्नांवरती संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत 32 गावांच्या या विकास कृती समितीचे प्रमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते माननीय राहुलजी पोकळे. राहुलजी, मी आपल्या या टॉक शो मध्ये मनापासून स्वागत करतो. थँक्यू सर. कोणकोणती ही 32 गावं आहेत आणि काय प्रश्न होता या 32 गावांचा? मी सर्वप्रथम तुमचं मनापासून आभार मानतो सर. मी अनेक चॅनल सोबत चर्चा झाली की हा विषय खूप महत्वाचा आहे, ज्वलंत आहे आणि 32 गावांच्या जीवन मरणाचा आहे. हे विषय तुम्ही घेतले पाहिजे, पण कुणी नाही घेतला. पण तुम्ही हा विषय घेतला, मग तुमचं चॅनलचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानेन. 32 गावांची आता सर अशी बेकार अवस्था आहे की आपल्याकडे म्हण आहे बघा की आई जेव घालत नाही, बाप भीक मागू देत नाही. अशा प्रकारची आता त्यांची अवस्था आहे की 32 गावं क्रमाक्रमाने वेगवेगळ्या पक्षामध्ये ती समाविष्ट झाली पुणे महानगरपालिकेमध्ये. फार पूर्वी आपल्याकडे 1997 साली आपल्याकडची म्हणजे आता तुम्ही डायरीमध्ये राहायचा किंवा डायरीमध्ये आहात तुम्ही, जुनी डायरी 1997 समाविष्ट झाली. त्यावेळेस साधारण 15-20 गावं त्यावेळेस गेली होती. त्याच गावांचा विकास अजून झाला नाही. आता ही जी नव्याने गावं समाविष्ट होत आहेत 23 गावं, त्यातली काही पहिली 11 गावं गेली, त्यानंतर उर्वरित 23 गावं गेली आणि 34 गावं एकूण गेली होती. त्यातली 2 गावं जी आहेत पुरसुंगी आणि गृही देवाची, ही त्यात आता वगळली गेली, त्यांची स्वतंत्र नगरपालिका झाली. आता 32 गावं उरली. बरोबर. त्या 32 गावांच्या पूर्वी जी गावं गेली होती आपली 1997 साली, त्याच गावांची कामं अजून झाली नाहीत. आमचा विषय तर खूप लांब राहिला, म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतो की हा विषय खूप महत्वाचा आहे. उदाहरण दाखवेल, आता तुम्ही आपण सगळे ह्या आसपासच्या गावामध्ये फिरतो, या भागामध्ये प्रचंड ट्रॅफिक आहे. रोज ट्रॅफिकला तुम्हाला फेस करावं लागतं. कमीत कमी 2 तासाचा अवधी तुम्हाला काढून अगोदर निघावं लागतं. नाहीतर तुम्ही ट्रॅफिकमध्ये तुमचा 2 तास वेळ ट्रॅफिकमध्ये आसपासच्या गावामध्ये जातो. एकंदर जर तुम्ही पुण्यात दिवसभर फिरला तर निव्वळ 4 ते 5 तास तुमच्या आता ट्रॅफिकमध्ये जात असतात. त्यामुळे ह्या सगळ्या समस्यांना आम्ही सगळे आता खूप फेस करतोय. या 1997 साली जी गावं समाविष्ट झाली, त्यांचे जे टीपी पडले होते, टीपी रस्ते पडले होते, ते गेल्या 25 वर्षापासून एकही रस्ता झाला नाही. 25 वर्ष झाली आता जवळजवळ महापालिकेत जाऊन त्यांचा एकही रस्ता झाला नसेल, तर आज या गावांची अवस्था काय असेल, किती बकालपणा वाढला असेल, एकाच रस्त्यावरती किती लोड आला असेल, या सगळ्याची कल्पना न केलेली बरी. 1987 गावं वेगळी, 2017 गावं वेगळी, 2020-21 गावं वेगळी, 2017 जे 11 गावं गेली, त्याचा एक वार्ड बनला, त्यात 2 नगरसेवक बनले, त्यांच्याकडून ती पुरेशी कामं त्या पद्धतीने त्या वेळेत झाली नाहीत आणि ह्या सगळ्या समस्या वाढत गेल्या. 32 गावामध्ये जवळजवळ आपले धायरी, नरे, किरकरवाडी, नांदेड, नांदोशी, कोलेवाडी, इकडे आंबेगाव, खुर्दा असेल, जांभूळवाडी, गुदरवाडी, निंबाळकरवाडी, पलीकडच्या बाजूला गेले की तुम्ही हांडेवाडी, आवतरेवाडी, गोगलवाडी, त्या भागातील लोक सगळे आले. नंतर तिकडे वाघोलीच्या साईडला जी 2 गाव आहेत, लोहगाव असतील किंवा अजून ती गावामध्ये नावात अशी एकूण 32 गाव आहेत. या 32 गावांच्या मध्ये आज रोजी खूप भयान अवस्था आहे. म्हणून आमचं म्हणणं असं आहे, एक तर तुम्ही आम्हाला नवीन नगरपालिका करा किंवा पुण्याच्या 2 महानगरपालिका करण्याची काही वेळ येऊन झेपलेली आहे. कारण पुण्याच्या महापालिकेला हा लोड झेपणार नाही. महाराष्ट्रातली सर्वात मोठी महापालिका कोणती असेल ती पुण्याची आहे. खूप मोठं क्षेत्र आहे. एका महापालिकेचा हा कारभार होऊ शकणार नाही. यासाठी तुम्हाला धोरणात्मक घ्यावा लागणार आहे. पूर्व आणि पश्चिम अशा 2 महापालिका करा, अन्यथा समाविष्ट गावांच्या नवीन नगरपालिका करता येईल का, या बाबतीत सगळ्यांनी चिंतन केलं पाहिजे. कारण या गावांचे प्रश्न अजिबात सुटले नाही. या गावातले मूलभूत प्रश्न जे आहेत, पाणी, रस्ता, वीज, ड्रेनेज, कचरा, या गोष्टी ज्या आहेत त्या अजिबात संपलेल्या नाहीत. यासाठी या 32 गावं जी आहेत त्यांची एक कृती समिती स्थापली गेली व त्या माध्यमातून विविध कामांची मागणी आम्ही सातत्यपूर्ण गेल्या अनेक वर्षापासून करत आहोत. काही कामं मार्गी लागत आहेत, काही मार्गी लागण्याच्या मार्गावरती आहेत, परंतु प्राधान्यानं या 32 गावांचा विकास करण्यासाठी खूप मोठं धाडसाचं पाऊल तुम्हाला उचलावं लागणार आहे. अगदी बरोबर म्हणालात की अनेक सुविधांपासून वंचित आहेत ही गावं अजूनही,
की ज्या मूलभूत सुविधा जे गावं असताना ग्रामपंचायत असताना मिळायच्या त्या महानगरपालिकेत गेल्यानंतर फार वाताहत झाली या गावांची. तुम्ही या अनुषंगाने कृती समिती स्थापन केल्यानंतर एक अभिनव आंदोलन छेडलं होतं. त्याची जी राज्यभर चर्चा झाली. गाव विकणे आहे असे बॅनर लावले होते. काय होतं ते आंदोलन आणि काय मागणी होती त्या अंतर्गत? हे खूप युनिक कन्सेप्ट होती की या समाविष्ट गावांना सुविधा तर कोणत्या मिळाल्या नाहीत, म्हणजे कोणत्या सुविधा नाही, रस्ता नाही, पाणी नाही, लाईट, स्ट्रीट लाईट नाही, कचरा नाही, सगळे दूषित आजारांचे सगळे साथ होती या भागामध्ये पाण्याची. असं सगळं असताना टॅक्स मात्र जर लक्ष्मी रोडला टॅक्स लागतो, तो टॅक्स तुमच्या आसपासच्या सगळ्या 32 गावांना होतो. म्हणजे आमच्याकडची परिस्थिती अशी होती की समजा आता काही लोकांनी व्यावसायिक गाळे असतील ग्रामस्थांचे, नागरिकांचे, काही लोकांचे फ्लॅट भाडणे असतील, काही स्वतःचे त्यांचे गाळे स्वतः त्या ठिकाणी ऑफिस टाकलेत किंवा काही धंदे करतायत. अशा लोकांचे ट्रॅजेडी अशी आहे की त्या लोकांना 10 रुपयांनी भाडे मिळतं, 10 रुपये स्क्वेअर फूट प्रमाणे, आणि महापालिका त्यांना 18 रुपयांनी टॅक्स लावते. 8 रुपये तुम्हाला पदरचे भरायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याचा जर गाळा जर 500 स्क्वेअर फूटचा असेल तर त्याला 5,000 रुपये त्याला भाडे मिळणार, परंतु यांचं या ठिकाणी जवळजवळ 10 ते 15,000 रुपयांचं टॅक्स होतं महिन्याला. पण अशा प्रकारे जर असेल तर लोक म्हणले की अरे मग त्यापेक्षा बाबा आमचं गावच बरं, ही दुकानं तुम्हालाच घ्या, गाळा तुम्हीच वापरा, टॅक्सही तुम्हीच भरा आणि दंडही तुम्हीच भरा, आम्हाला कायच नको. आम्ही विचार केला की अरे नक्की का असं होतंय. या गावांना प्रचंड टॅक्स लावला गेला, सुविधा कोणती नव्हती. लोकांची भावना अशी आली की आमचं गावच नको आम्हाला. मग त्यात कन्सेप्ट पुढे आले की आमचं गाव विकणे आहे. जेव्हा आम्ही आसपासच्या भागामध्ये गावामध्ये एका ठिकाणी आमचे बोर्ड लागले की गाव विकणे आहे, काय गाव का विकतायत लोक, म्हणून मीडियाने दखल घेतली आणि शासनापर्यंत ती दखल पोहोचवली गेली. पण गाव का विकताय तुम्ही? अरे बाबा इतका टॅक्स आहे की आम्ही गाव अख्खं एकत्र आलो आणि अख्खं गाव जरी विकलं आमचं तर आम्ही टॅक्स भरू शकत नाही, एवढा तो टॅक्स आहे. हे आम्ही शासनाला पोहोचवलं की तुम्ही जास्त जखमेपेक्षा हिलाच जाणीव होतोय. आपल्याकडे सिस्टीम अशी आहे, आपण शिवाजी महाराजांचं राज्याला आदर्श राज्य मानतो. त्या शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये असा एक नियम होता, कर वसुली करताना शिवाजी महाराज असं म्हणायचे, कर असा वसूल केला पाहिजे की ज्याप्रमाणे मधमाशी फुलावर बसते आणि त्या फुलावर बसल्यावरती जे मध घेते, ते मध घेताना त्या फुलाला सुद्धा कळत नाही की मध कधी शोषून घेतलेला आहे, अशा प्रकारे तो गोळा करते. अशा प्रकारचा कर असावा की लोकांना तो सहज द्यायला आपल्याला वाटला पाहिजे की वसूल केला तर कळलं नाही पाहिजे. आम्हाला कळत नाही की आम्ही मोगलामध्ये राहतोय त्या पेशव्यामध्ये राहतोय. जवळजवळ 3 पट टॅक्स, त्याच्यावरती व्याज, त्याच्यावर शास्ती, अशा प्रकारे त्यांनी आकारून आम्हाला असं वाटतं की सगळी मोगलाईचा जिजाईकर लागताय काय. मोगलाईच्या काळामध्ये जिजाईकर नावाचा कर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तो प्रचंड हिंदूंवरती लादला जायचा आणि तो वसूल केला जायचा कडक पद्धतीने. त्याच प्रकारे महानगरपालिका विसरून गेली होती की सगळी व्यवस्था जी आहे ती समाजाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी आहे, विसरून गेली आणि ते फक्त टॅक्स वसुली करायचं मागायला लागले. जे एखाद्या मी प्रत्यक्ष जागेवर जाऊन फील्डवर काम करणारा कार्यकर्ता आहे, एका ठिकाणी ते टाळा लावायला आले का हॉस्पिटलला, अक्षरशः त्या ठिकाणचे त्यांनी पेशंट बाहेर काढायला सुरुवात केली. इतकं निर्दय कसं का होऊ शकतं. हे विसरून गेले होते की ही सगळी व्यवस्था माणसासाठी आहे, की आपण माणसाने त्याग केलेली हे विसरून गेले आणि धोरण असं राबवतायत कडकपणे की आम्हाला कळलं की मोगलाई माजले का काय. म्हणजे तुम्ही इतकं संवेदनशील हरवून बसताय की तुम्ही पेशंट बाहेर काढताय आणि लोकांना सील करताय तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरला नाही म्हणून. हे कुठून आलं. आमचं म्हणणं त्या असं होतं, आम्ही टॅक्स तुमचा भरू पण तुम्ही आम्हाला पाणी घेत नाही. तुम्हाला जीबीएसचा आला, तुम्हाला माहिती आता तुम्ही मागच्या टाकून त्याचा एक स्लॉट केला होता. जीबीएस आता संपूर्ण या भागातले पेशंट आता हॉस्पिटलमध्ये आहेत, काहींचा मृत्यू झालाय. हे सगळं असताना पाणी येत नाही. आज आमच्याकडे टँकर आणि ते कॉइन टाकून पाणी काढायचे अनेक ठिकाणी बूथ झाले तयार. या माध्यमातून आमचे पाण्याचे प्रश्न आहेत, ट्रॅफिक भयानक आहे. आमचे तुम्ही प्रश्न कोणतेही मिटवले नाही. तुम्ही टॅक्स कशा प्रकारे गोळा करताय, तुम्हाला लाच कशी वाटत नाही टॅक्स गोळा करताय. म्हणून आम्ही ते अनोखं आंदोलन छेडलं, म्हणजे त्याचं चांगलं त्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं, शासनापर्यंत पोहोचलं. शासनाने म्हणणं आमचं ऐकून घेतलं व पुढच्या काळामध्ये जाऊन त्याचा परिणाम असा झाला, ज्या ठिकाणी अतिशय जुलमी पद्धतीने टॅक्सची वसुली होत होती, ती टॅक्सची वसुली त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होते. अजितदादा पवारांच्या माध्यमातून सर्वप्रथम या सगळ्या प्रकरणाला स्टे मिळाला, सक्तीची वसुली तातडीने थांबली गेली व त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी आदेश दिला व आदेशामध्ये आमच्या सगळ्यांच्या या चळवळीला, आमच्या सगळ्यांच्या आंदोलन यश आलं की ग्रामपंचायतच्या धर्तीवर वार्षिक कराने आकारणी व्हावी आणि बाकीचे जुने जे कर लावले असतील ते सगळे रद्द करायला यावे
अशा प्रकारे आम्हाला जुने कर करून नव्याने ते एक देण्यात यावी. समजा आसपासच्या गावामध्ये आता आपल्याकडे 7 रुपये वार्षिक रेट चालू आहे. आज हो आपल्याकडे हो महापालिकेचा दंडसहित असणारा टॅक्स जो आहे तो महिन्याला 106 रुपये पडतो, वर्षाला 106 रुपये. वार्षिक 7 रुपये कुठे, 106 रुपये कुठे. अशा प्रकारे हा टॅक्स भयानक आहे. टॅक्स द्यायला आमची कोणतीही अडचण नाही, पण कोणता सुविधा नसतील तर टॅक्स का द्यायचा? आमचा फंडामेंटल राईट्स हा आहे की आम्हाला कोणती सुविधा तुम्ही पोचवत नाहीत, पण तुम्ही कोणत्या तोंडाने, कोणत्या अधिकाराने तुम्ही आमच्याकडे टॅक्स मागताय, हे त्यांचं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. मग त्या ठिकाणी अजितदादा पवार असतील किंवा तत्कालीन मुख्यमंत्री असलेले एकनाथराव शिंदे असतील, या दोघांच्या माध्यमातून टॅक्स वसुलीला स्थगिती मिळाली व त्याचं पुनर्विलोकन होऊन नव्याने टॅक्स दिला जावा आणि तो ग्रामपंचायत धर्तीवरती असावा, अशा प्रकारचा नियम त्या ठिकाणी झाला व या समाविष्ट गावांना त्या ठिकाणी दिलासा आता मिळालेला आहे. परंतु एवढ्याने प्रश्न सुटणार नाही. काय झालेलं आहे आता, जी गावं 1997 ला समाविष्ट झाली होती, आपल्याकडे दायरी 2 प्रकारामध्ये विभागली गेलेली आहे. 97 साली दायरी, काही जुनी दायरी समाविष्ट झाली होती आणि नवीन दायरी 2017 ला समाविष्ट झाली. जी जुनी दायरी होती त्या दायरीमध्ये आता त्या लोकांना तिप्पटीने टॅक्स येतोय. म्हणजे 6 रुपयाचा टॅक्स तो 8 रुपयाने येतोय. लोकांनी आता त्यांचे स्वतःचे गाळे विकून टाकायला सुरुवात केलेली आहे. शेड असतील तर शेड काढून टाकायला सुरुवात केलेली आहे आणि टॅक्स भरू शकत नाही म्हणून ते म्हणजे आमचं शेडच कमतात. अशा प्रकारे लोकांनी व्यवसाय बंद केले. हा महसूल नगरपणे बंद झाला तर शासन नक्की काय करायचं होतं? लोकांची रोजीरोटी बंद पाडायची होती, लोकांचे व्यवसाय बंद करायचे होते, लोकांचे शेड आणि गाळे बंद करायचे होते का? नक्की तुमचा हेतू काय होता? आज प्रकारे या आसपासच्या पण जुन्या गावांमध्ये टॅक्स भरण्यासारखी परिस्थिती अजिबात नाही. म्हणून तिथे आमची मागणी अशी राहिलेली आहे की टिप्पट टॅक्स जो आहे तो सिंगल टॅक्स करा, लोक भरायला तयार आहेत. तर अशा प्रकारे या संपूर्ण आसपासच्या गावामध्ये 1997 सालापासून यांच्याकडे अजिबात कुणाचंही तेवढं म्हणावं असं लक्ष नाही. या भागात आम्ही सुविधा पोहोचलेल्या नाही. सगळ्यात जास्त या भागाने सहन केलेलं आहे. जे पुणे सगळं दिसतंय मोठ्या प्रमाणात वाढलेलं, ते पुणे निव्वळ या भागामध्ये वेगळी धरणं आली. ही धरणं सगळी या भागाच्या भोकांडी आली, त्याकरता जागा गेल्या, एनडीला जागा गेल्या, मिलिटरीला काही जागा गेल्या, सगळी आरक्षण आमच्या सगळ्यांच्या भोकांडी पडली. आम्ही सगळ्यांनी शेती पिकून त्या ठिकाणी भाजीपाला संपूर्ण पुण्याला पुरवला. परंतु पुणे महापालिकेने या गावांना काही दिलं नाही टॅक्स शिवाय. म्हणून ते आंदोलन झालं. त्या माध्यमातून अर्धा प्रश्न मार्गी लागलेला आहे, पण बाकीच्या गावांचा प्रश्न अजून प्रलंबित आहे. तसेच आहे. अगदी बरोबर. तुमचं खरं तर अभिनंदन करावं तितकं कमी आहे, कारण किमान टॅक्स जो माणसांच्या, लोकांच्या, तिथे राहणाऱ्या रहिवाशांच्या खिशावर दरोडा पडणार होता टॅक्सच्या माध्यमातून, त्याला किमान स्थगिती मिळवून देण्यात तुम्ही अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आणि त्याबद्दल निश्चितच अभिनंदन आहे. तर अनेक प्रश्न अजून तसेच आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावरती कचरा पडलेला आहे, रस्ते कुरतडलेले आहेत आणि ड्रेनेजची व्यवस्था नाही, रस्त्यावर सांडपाणी वाहत असतं. या सगळ्याकडे जर महापालिका दुर्लक्ष करत असेल, महापालिकेचं अजिबात लक्ष नाही असे म्हणताय, तर मग महापालिकेमध्ये राहण्याचा हा जो अट्टहास जो कुणी केला असेल तो का, म्हणजे पुन्हा गावं वसवता नाही येणार का? पुन्हा विड्रॉ नाही करता येणार का? अगदी मनातलं तुम्ही विचारला आम्हाला. आता एकूण परिस्थिती पाहता आमच्या सगळ्यांची ही भावना झालेली आहे, गड्या आपला गावच बरा होता. आम्ही त्या ठिकाणी आमच्या लोकांना सांगून आमची कामं तर करू व्हायची, परंतु आता ग्रामपंचायत ही गावं सांभाळेल का परत? तर अवघड आहे, कारण संख्या खूप वाढली. महानगरपालिका लक्षात घेत नाहीये, गावं ग्रामपंचायत सांगू शकत नाही. मग मध्यम मार्ग ज्या नगरपालिका आहेत त्याच्याप्रमाणे फुरसुंगी आणि पूर्वी देवाची म्हणजे त्या 2 गावांसाठी ती नगरपालिका झाली, त्याप्रमाणे या गावांना काही नगरपालिका करता येईल का? किंवा पूर्व आणि पश्चिम अशा प्रकारच्या 2 महापालिका झाल्या, सत्तेचं विकेंद्रीकरण झालं, वेगवेगळे तुम्हाला फंड वेगळे मिळाले, तर तुम्हाला काम करणं सोपं जाईल. जेवढे कमी भूखंड असतात त्यामुळे विकास करणं खूप सोपं जातं. त्यामुळे त्या सगळ्या मोठ्या महापालिकांचे 2-3 मध्ये विभाजन झालं तर विकास करणं खूप सोपं जातं. तर तशा प्रकारे विचार झाला तर या नक्कीच आम्ही सगळ्यांत स्वागत करणार आहे. परंतु एकूणच काय झालेले आहे, पुणे महापालिकेला या समाविष्ट जी आसपासची 52 गावं समाविष्ट झालेली आहेत, 50-52 गावं, या गावांना अजिबात काहीही सोयरे सुचत नाही. त्यांना फक्त सिटीवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. महत्वाचा मुद्दा असा, जो काही डेव्हलपमेंट चार्जेस जमा होतो, जो काही फंड जमा होतो, ते या आसपासच्या गावामध्ये जे आता डेव्हलपमेंट चालू आहे त्या डेव्हलपमेंट चार्जेस मुळे तुम्हाला टॅक्स संख्या महसूलची वाढलेली आहे. सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट या भागामध्ये, सगळ्यात कमी सुविधा या भागामध्ये, या ठिकाणी सगळ्यात जास्त टॅक्स जमा होत आहे, परंतु या भागाला सगळ्यात कमी सुविधा ते देत आहेत. फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये अशा काही ठिकाणी आम्ही पाहतोय
की ज्या ठिकाणी रस्त्यांची गरज नाही त्या रस्त्यांचं डांबर विनाकारण वरखडलंय आणि त्या ठिकाणी कारण नसताना त्या ठिकाणी डांबर टाकलंय. इथं अजून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अजून ते डांबर पडणं पडले आमच्या गावाच्या ठिकाणी. धायरेगाव महापालिकेने जाऊन आता जवळजवळ 30 वर्ष झाले. असे काही ठिकाणी आहेत त्या ठिकाणी अजून स्वातंत्र्यानंतर एकदा पण डांबर नाही पडलं. आमच्याकडे काही असा भाग आहे त्या गावामध्ये शेतामध्ये जाणारा काही वस्त्या वाढलेल्या आहेत त्या वस्त्यांना अजून डांबर नाही पडलं. 1947 पासून स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून ते आजपर्यंत डांबर न पडलेल्या महापालिकेची गाव सुद्धा असतील हे अनेकांना माहिती नाही. शहरातल्या लोकांना या ग्रामीण भागातल्या लोकांचं काहीच सोयीसुद्धा नाही, त्यांना त्याच्याविषयी काही आस्था नाही. ते अनेक खुसबुस करतात अनेक नगरसेवक की या गावांना दूर ठेवलं पाहिजे, पाणी आमचं प्यायचं, शेतीचा माल आमच्याकडे घ्यायचा, कच्चा मालाचा पुरवठा आमच्याकडे घ्यायचा, कामगार वर्ग आमच्याकडे त्यांना जातो परंतु त्यांनी आम्हाला अंगाला लावून नाही घ्यायचं, महसूल आमचा घ्यायचा पण आम्हाला अंगाला लावून नाही घ्यायचं. अशा प्रकारे आमची सावत्रपणाची आमची भावना झाली की या मला दुय्यम वागणूक देतात महापालिकावाले. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की बाबा आमचं गावच बघा, एक तर आम्हाला नवीन महापालिका द्या, नगरपालिका द्या, नाहीतर एकदा आमच्या गावाचं काहीतरी प्राधान्याने कामं तरी करा. अशा प्रकारची सातत्याने आम्ही आंदोलन करत आहोत. परंतु त्याला निम्माधिक यश मिळालेलं आहे. पुढच्या काळामध्ये निम्माधिक यश मिळेल. या नेमक्या निवडणुका लांबत गेल्या गेल्या 3 वर्षापासून महापालिकेत कोणतेही लोकप्रतिनिधी नसल्यामुळं विषय मांडता येत नाहीत, असे अनेक प्रॉब्लेम आहेत. पण येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतंय की या सरकारच्या माध्यमातून हे प्रश्न सुटतील अशी आता आम्ही अपेक्षा व्यक्त करतोय. बघूयात काय होतंय. अगदी बरोबर, अगदी पोटतिडकीनं अनेक प्रश्न तुम्ही मांडता तिथे. पण 32 गावांचंच काय आणि बाकी 50-52 उर्वरित जी पण गावं आहेत ती संघटित नाहीयेत आणि त्यामुळे कुणाचा पायपोस कुणात नाही असं अवस्था आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी होण्यासाठी पुन्हा गाव व्यवस्था निर्माण करण्यासाठी किंवा नगरपालिकांची स्थिती निर्माण करण्यासाठी सगळ्यांनी संघटित होण्याची गरज आहे. यासाठी काय कायदेशीर प्रक्रिया किंवा रितसर कुठली प्रक्रिया होणं आवश्यक आहे? सगळे जरी एकत्र आले की यामध्ये राजकारण काही मूर्त आहे? नाही, आता सध्या मी एक जाणवते मला, म्हणजे आता असे लोक जवळ यायला किंवा एकत्र यायला आता वेळ लागणार नाही. कारण का मी आजपर्यंत सगळ्या भागात फिरतोय, ट्राफिक हा एका मुद्द्यावरती आता सगळे लोक पेटून उठलेले आहेत. कारण प्रत्येक जण रोज ट्रॅफिकला फेस करतोय आणि तो रोज शिवाय घालतोय शासनाला, रोज शिवाय घालतोय. त्यामुळे हे लोक या काही कॉमन विषयावरती टॅक्स, ट्रॅफिक आणि पाणी हे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय ते पुरे करू शकल्यामुळे आता नेत्यांना बाजूला ठेवून, पक्षांना बाजूला ठेवून लोक जवळ याच्या प्रयत्नामध्ये आहेत. लोक तक्रारी करू लागलेत, लोक कुजबूज करू लागलेत, लोक खाजगीमध्ये शिवाय घालू लागलेत आणि हे लोक आता एकत्र यायची वेळ झालेली आहे. आता मार्च चेंज असल्यामुळं महापालिकेच्या माध्यमातून टॅक्सची एक प्रचंड वसुली चालू आहे आणि ते त्यांची एकदम जुलमीमध्ये काम करतायत. आणि या वसुलीला वैतकून अनेक लोक आता एकत्र आलेत. काल परवा आमच्या काही मिटिंग या ठिकाणी पार पडल्या. ज्या लोकांना महाराज टॅक्स यायला हवा होता इंदोरीजी, अशा लोकांना जवळजवळ 1 कोटी रुपये टॅक्स आलाय. काही लोकांना जर 1 कोटी टॅक्स आले असतील तर त्या लोकांनी घरदार कशी विकून तरी त्यांचं टॅक्स भरता येणार अशी त्या अवस्था आहे. अक्षरशः लोकांनी डोळ्याचं पाणी काढायला सुरुवात केलेली आहे. ही अवस्था आसपासच्या 32 गावांच्या सह जी गावं पूर्वी केली होती त्या गावांची असल्यानं ही गावातील लोक एकत्र यायला लागलेली आहेत. त्यासाठी या 34 गावांची पूर्वी समिती होती, आता 32 गावच्या समिती आम्ही त्याला म्हणतो. या 32 गावांच्या समितीतील लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकीय कार्यकर्ते असतील, हे आपले पक्ष विसरून या 32 गावांसाठी आम्ही सगळे एकत्र आलो. आता आम्ही कोणत्या ना कोणत्या पक्षामध्ये आम्ही सगळे सामील आहोत, परंतु आमचा सगळ्यांचा एक कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे की 32 गावांचा विकास कसा होईल. आमचे काही 5-10 प्रमुख मुद्दे आहेत. या मुद्द्यावरती 32 गाव कृती समिती नावानं आम्ही सगळे लोक एकत्र काम करतोय आणि प्राधान्याने आमचा पहिला विषय हा असणार आहे की तात्काळ टॅक्सची वसुली थांबवायची व ती नव्याने लागू करायची. हा पहिला विषय. दुसरा विषय 32 गावातील जे रखडलेले डीपी रोड आहेत, जे रिंग रोड आहेत, ते तातडीने सुरू करा. त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न असतील शासनाने प्राधान्यक्रमाने मिटवले पाहिजेत, डीपी रोड खुले केले पाहिजेत. या भागातला ट्रॅफिकचा विषय शासनाला सोडवावाच लागेल. एवढे भयानक त्याची विषमता आहे, ते सोडवावं लागेल. पुढचा विषय पाण्याचा गंभीर आहे. तुमच्या घरात जर पाणी दिलं तर तुमच्या घरातली महिला शांत राहते. महिला शांत ठेवायची असेल, तिच्या कामात तिला कोणता खंड नको असेल तर घरात तुम्हाला पाणी देणं खूप महत्वाचं आहे. आज संपूर्ण या 32 गावामध्ये टँकरचा सुळसुळाट झालेला आहे. ही गावं टँकर मुक्त नाही.
म्हणजे म्हणतात ना धरण उशाला आणि धरण कशाला, ते आमच्या उशाला धरण आहे पण आम्हाला पाणी मिळत नाही. ज्या गावात धरण हे खडक असेल त्या गावात पाणी नाही. धारी गावाच्या जवळ हाकेच्या अंतरावर ते घडत असं धरण आहे. आम्हाला पाणी नाही. आम्ही टँकरने अनेक ठिकाणी टँकरने पाणी आणताय. तुम्ही आसपासच्या भागाचं केला बत्तीस गावामध्ये तर 5 रुपयाचं 10 रुपयाचं वाईन टाकायचं आणि ती बाटली भरून घ्यायची. अशा प्रकारचे ते बूथ लागले 10 ठिकाणी. हे अभिमानास्पद नाही, हे अपमानास्पद आहे. त्याची आम्हाला लाज वाटली पाहिजे की आमच्या गावातले टँकर येत आहेत, आमच्या गावामध्ये लोक कॉईन टाकून पाणी भरतायत, आम्ही त्यांच्या घरापर्यंत शुद्ध पाणी देऊ शकत नाही. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. ती आम्ही अभिमानाने मिरवावी अशी गोष्ट नाही. परंतु आता आम्हाला पर्याय राहिले नाही. हे सगळे भयानक समस्या आहेत. पाण्याच्या, रस्त्याच्या, ट्रॅफिकच्या, कचऱ्याच्या समस्या आहेत, छोट्या रस्त्यांच्या समस्या आहेत, जीपीएसच्या समस्या आहेत. या समस्याने आम्हाला पुढचं घेरलेलं आहे. नेमकी सुरुवात कुठलं करायची? एखादा प्रश्न घेतला तर दुसरा प्रश्न नाराज होतो का अशा आमच्याकडे अवस्था आहे. एवढे प्रश्न आमच्याकडे. म्हणजे आमच्यातले काही मुले सुरुवात केली, काही लोकांनी डिप्लोट घेतलेत, काही लोकांनी डिप्लोटच्या विषयी घेतलेत, काही लोकांनी टॅक्सच्या विषयी घेतलेत, काही लोकांनी पाण्याचा विषय घेतलाय. आम्ही कामं एकमेकांना विभागून द्यायला सुरुवात केली आहे. एकच भाऊ सही कामं करू शकत नाही. म्हणून आम्ही वेगळ्या समित्या करून आम्ही वेगवेगळ्या मार्गाने आमचे कसे प्रश्न सुटतील यासाठी आम्ही त्यांच्याकडे भांडतोय, त्या ठिकाणी ओरडतोय, सांगतोय, सातत्याने आम्ही मिटिंगा घेतोय, आंदोलन करतोय आणि यातनं आमचे हळूहळू प्रश्न सुटतायत. एकूणच काय, आता प्रशासकीय व्यवस्था आहे, प्रशासक नेमलेले आहेत, त्यांना सांगायला बोलायला कोणत्याही प्रकारचे नगरसेवक आतमध्ये नाही. त्यामुळे अडचणी पण आहेत भरपूर, काही टेक्निकली अडचणी आहेत. दरम्यानच्या काळामध्ये आचारसंहिता लागल्या, निवडणुका लागल्या, त्या काळामध्ये संपूर्ण कार्यक्रम बंद होते, सगळे कारभार बंद होतात. त्यात काही मांडता आलं नाही, आंदोलन करता आली नाही, त्यामुळे कामं रखडून गेली. आता पुन्हा नव्याने परत महापालिकेत निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. मग जर चुकून आचारसंहिता लागली तर पुन्हा ही कामं रखडणार आहेत. या सगळ्या समस्यामध्ये आता भरपूरून गेलेल्या आहेत. परंतु आमच्या समस्या मात्र इथे संपलेल्या नाहीत. आमचं जीवन जे तारेवरची कसरत झालेली आहे ते अजूनही संपले नाही. आमचा संघर्ष सुरूच आहे आणि तो आमच्या 5वीला पोहोचलाय. तुम्हाला मी 2 प्रसंग सांगेन. काही कामानिमित्त आम्ही सोसायटीमध्ये मिटिंग घेतली होती. त्या सोसायटीच्या मिटिंगमध्ये काही लोक उठले आणि त्यांनी आम्हाला हात जोडून सांगितलं, कोकळे आम्ही तुमचं गाव सोडतोय. मग तुम्ही आमचं गाव का सोडताय? म्हणजे तुमच्या गावात यायचं म्हणजे खूप मोठं धाडसाचं काम आहे. अख्ख्या ट्रॅफिक इतकं प्रॉब्लेम आहेत, किती ठिकाणी कचरा आहे, पाण्याचे प्रॉब्लेम आहेत, आम्ही गावात राहावं असं काही नाही. यामुळे काय झालंय, या 32 गावांच्या संपूर्ण व्यवस्थेवरती परिणाम झालाय. आपल्या सगळ्यांची शारीरिक मानसिक अवस्था बिघडून गेलेली आहे. या ठिकाणचे उद्योग व्यवसाय आता बंद पडायच्या मार्गावरती आहेत. या ठिकाणी टॅक्सने लोक फार वैतागलेले आहेत, ट्रॅफिकने लोक वैतागलेले आहेत. पूर्वी आमच्या गावांना लोक पाणी नाही म्हणून चोरी करते होत नव्हती, पाणी नाही म्हणून. आता ट्रॅफिक आहे म्हणून लोक आमच्याकडे चोरी करत नाहीत. ही आमची भीषण अवस्था आहे. एखादा पेशंट जर आजारी पडला आणि त्याला घेऊन जर खाली पुण्यामध्ये जायचं असेल सिटीमध्ये, तर आम्ही धाडस करावं वाटतं आम्हाला. 2 तास आम्ही त्या गर्दीने अडकून पडलो तर आमचा पेशंट जगेल का? आम्ही हे अनुभवलंय. त्यामुळे आता आमच्या सगळ्यांच्या जे धरणेशी येऊन थांबले, त्या सगळ्या ट्रॅफिक असेल किंवा या सगळ्या सुविधा असतील, आमच्या सगळ्यांच्या जीवनमानाचा परिणाम व्हायला लागलाय. मानसिक शारीरिक अवस्था आमची बिघडून गेली. या गर्दीमध्ये माणूस सकाळी बाहेर पडला, घरी आला की तो घरातल्या मुलावरती, बायकोवरती, आईवर चिडचिड करायला लागलेला आहे. नक्कीचपणे आमच्या संपूर्ण व्यवस्थेवरती परिणाम होतोय. याचा अतिशय गांभीर्याने विचार प्रशासनाने करावा लागणारच आहे आणि याची सोडून तुम्हाला लवकरात लवकर करावी लागणार आहे. अन्यथा लोक मारल्याशिवाय राहणार नाही अशी अवस्था आहे. राहुलजी, अगदी पोटतिडकीने आणि तळमळीने तुम्ही सांगितलं की संपूर्ण एकूणच मानसिक स्थितीपर्यंत येऊन ठेपलंय. कारण जर मूलभूत गोष्टी जर आपल्याला मिळत नसतील आणि आपण बडेजाव मिरवायला फक्त पुणे महानगरपालिकेत आम्ही राहतो असं पोकळपणे सांगणार असू आणि आपल्या बुडाखाली अंधार असेल सगळाच एकूण, ट्रॅफिकने जाम असू आणि या सगळ्या गोष्टींचा आपल्या मानसिक स्थितीवर जर परिणाम होत असेल तर हे खचितच चांगलं नाही, चांगलं लक्षण नाही. मला असं वाटतं तुम्ही तुमच्याही बोलण्यातनं आता मुद्दे आले की यासाठी महापालिकेशी सातत्यानं भांडत बसून आपली क्रयशक्ती घटवण्यापेक्षा किंवा सातत्यानं आंदोलनं वेगवेगळ्या पद्धतीनं आवाज उठवत बसण्यापेक्षा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पद्धतीनं, काही प्रशासकीय पद्धतीनं स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या दृष्टीनं जर ठोस पावलं उचलली गेली तर मला वाटतं त्या माध्यमातून, कारण तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते देखील आहात, तुमच्या माध्यमातून तुमचा पक्ष सध्या सत्तेत पण आहे. तुमच्या नेतृत्वाखाली तुम्ही जर नेतृत्व एकूणच सगळ्या 32 गावांचा आणि आता स्वीकारलेला आहेतच, तर या पद्धतीने जर प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला तर ते कदाचित लवकर होईल. त्याबद्दल जरा थोडं सांगा, त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागेल आणि किती दिवस लागतील?
मी पूर्वीही पुण्याचे पालकमंत्री असलेले आदरणीय अजितदादा पवार यांना पत्रव्यवहार केला होता, शासनाला पत्रव्यवहार केला होता. माझी मागणी गेल्या 5-10 वर्षापासून आहे की पुणे महानगरपालिकेच्या 2 महानगरपालिका करा, पूर्व पश्चिम करा. त्यामुळे कामाची विभागणी होईल, शक्यतेचं विकेंद्रीकरण होईल. आणि आता पुन्हा हा अर्ज घेऊन येत्या शनिवारी 2 दिवसामध्ये मी माननीय पालकमंत्री यांना भेटणार आहोत आणि या ठिकाणी त्यांनी विनंती करणार आहोत की जर आपण 2 महापालिका केल्या तर या ठिकाणी कारभार करणं खूप सोपं जाईल. इतक्या वेळ आता आपण गेलेलाच आहे, अजून निवडणूक लागायची शक्यता नाही. यात थोडासा वेळ घ्यावा आणि 2 महापालिका होतील का या बाबतीत तुम्ही गांभीर्याने विचार करावा. कारण आज रोजी आमचे प्रश्न असलेल्या महापालिकेत सुटतील याच्यावर आमचा विश्वास राहिलेला नाही. आम्हाला कोणीही वादी राहिलेला नाही. तर कृपया तुम्ही या बाबतीमध्ये पालकमंत्र्यांनी विनंती करणार आहोत. आम्ही त्यांच्याच पक्षाचे लोक आहोत आणि ते ऐकतील देखील. त्यांनी काल परवा मला बोलता बोलले हिंजवडीचा भाग बऱ्यापैकी त्यांनी आता पिंपरी चिंचवडच्या भागाला जोडलेला आहे. असं काही निर्मिती करता आले तर त्या ठिकाणी अनेक प्रश्न मार्गी निघतील. आमची मागणी खूप जुनी आहे. पूर्व आणि पश्चिम हा भाग जर केला महापालिकेचा तर आमचे प्रश्न सुटू शकतील. नसेल त्या पर्याय निघेल तर या पश्चिम आणि पूर्व गावांसाठी नगरपालिकेचा जर विचार करता आला तोही विचार करायला हरकत नाही. असा आमचा प्रस्ताव आम्ही घेणार आहोत. असे अनेक काही विषय आहेत की आपण ते पालकमंत्र्यांकडे मांडून त्या ठिकाणी आपण त्यांना विषय मार्गी लावतोय. त्यामध्ये प्रामुख्यानं येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये या समाविष्ट 32 गावांना 5,000 कोटीचा निधी प्राथमिक स्वरूपामध्ये मंजूर करण्यात यावा. या भागाचे डीपी रोड सगळे जे आहेत रखडलेले गेल्या 25 वर्षापासून रखडलेले डीपी रोड आहेत ते डीपी रोड तात्काळ सुरू व्हावेत. त्यांच्याकरता येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये निधी उपलब्ध करून द्यावा. जीबीएसच्या आधाराच्या विषयावरती इंजेक्शन असतील किंवा औषधे असतील ही त्या त्या ठिकाणच्या खासगी रुग्णालयांना मोफत देण्यात यावी. ती लोकांना ती त्या ठिकाणी वाटली जातील. पुण्याचा ट्रॅफिकचा विषय आहे, याच्यामध्ये प्राधान्याने कोणते निर्णय घेऊन काय करता येईल का यासाठी तुम्ही निर्णय घ्यावा. नव्याने समाविष्ट गावांचा डीपी रखडलेला आहे. तो डीपी रखडल्यामुळे नवीन कोणती कामं करता येत नाही, त्याची अडचण तयार झालेली. तो डीपी असेल किंवा डीपीआर असेल ते तात्काळ मंजूर करून करण्यात यावे. या 32 गावांचा जो टॅक्स विषय पेंडिंग आहे ज्याला स्टे मिळालेला आहे तो विषय तात्काळ सोडवून त्या ठिकाणी नव्याने बिल देण्यात यावी. यासाठी काय करता येईल का. त्यानंतर खरं डॅम मधनं एक भुयारी पाईपलाईन निघते पाण्याची, ती 300 फूट खोल असणार, फॉर्च्युनी पण जाणार. त्याच्यामधनं या आसपासच्या गावांना त्या ठिकाणी सेपरेट नळाचं कनेक्शन मिळेल का. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा माझा हा होता पुणे महानगरपालिकेची पूर्व आणि पश्चिम अशा प्रकारच्या 2 महापालिकेमध्ये रूपांतर करता येईल का असा विषय घ्यावा. हे निवेदन मी येत्या 2 दिवसांमध्ये दादांना पोहोचवतोय. आम्हाला अपेक्षा आहे की आणि आशा पण आहे की दादा त्यामध्ये गांभीर्याने विचार करतील. अगदी बरोबर. इतके वित्तंभूत सगळे मुद्दे घेऊन, कारण एका बाजूला आपल्याला मिळणाऱ्या सुविधांसाठी भांडणं, संघर्ष करणं, रस्त्यावर उतरणं, आंदोलनं करणं हे ठीकच आहे. पण त्याच वेळेला विधायक मार्गाने, प्रशासकीय मार्गाने तो प्रश्न कायमचा सुटेल कसा या माध्यमातून देखील प्रयत्न करणं हे 32 गाव कृती समिती आणि त्या कृती समितीचे प्रमुख माननीय राहुलजी पोकळे आणि त्यांची सगळी टीम ही सातत्यानं संघर्षशील आहे, सातत्यानं प्रयत्नशील आहे. आणि त्यांनी आता जे वाचून दाखवले मुद्दे ते केवळ ट्रॅफिकचा मुद्दा नाही, केवळ पाण्याचा मुद्दा नाही, केवळ ड्रेनेजचा मुद्दा नाही, तर बरेचसे मुद्दे जे आहेत ज्या बऱ्याचशा समस्यांपासून वंचित आहेत ही गावं, त्या गावांचा अत्यंत पोटतिडकीनं ते शासन दरबारी मोठ्या हिकमतीनं हे प्रश्न धसास लावण्याचा प्रयत्न ते करतायत. या संपूर्ण गावांमधले ज्या कुणाला अडचणी येत असतील, ज्या कुणाला काही मुद्दे मांडायचे असतील, त्यांनी थेट राहुलजी पोकळे यांच्याशी संपर्क साधला, त्यांच्यापर्यंत पोहोचलात तर एकजुटीनं पुढे हा विषय मार्गी लावता येईल. आपल्या सगळ्यांची कळकळ, आपल्या सगळ्यांची तळमळ हीच आहे की या सगळ्या गावांमधले प्रश्न किमान सगळे मुळासकट दूर व्हायला खूप कालावधी जाईल, पण किमान त्याकडे लक्ष कुणीतरी दिलं देतंय अशी भावना तरी निर्माण व्हायला पाहिजे. आणि बेसिक सुविधा तरी या ग्रामस्थांना, या इथे राहणाऱ्या रहिवाशांना मिळायला हव्यात अशीच एक तळमळ या ठिकाणी राहुलजींनी व्यक्त केली. एबीसी न्यूज नेटवर्क तर्फे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी आपला बहुमूल्य वेळ या नेटवर्कसाठी दिला आणि अत्यंत महत्वाच्या प्रश्नाला वाचा फोडली. अनेक वर्ष ते फोडतातच आहे. आज एबीसी न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून त्यांनी वाचा फोडली, त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. आपण थांबूया इथेच, भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज.